तर तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा तेजू थोरातच्या ब्लॉगमध्ये. तर इतक्या दिवसापासून आपले ब्लॉग नव्हते, तर आता मला जायचं आहे बाहेर. त्याचं कारण मी नंतर सांगतो. तर आता मला जायचं होतं चौकात, तर मग मी कोथिंबीर घ्यायला आलो. कोथिंबीर घेतल्यानंतर मी निघालो घराकडे. तर मी एक कॅडबरी बी घेतली होती, तर ते म्हणलं आपण कॅडबरी बी खाऊन घेऊ पटापट. तर कॅडबरी खाल्ल्यानंतर मी आलो घरी. घरी गेट उघडला, गेट लावून घेतला. त्याच्यानंतर आपण दरवाजा उघडून मम्मीला कोथिंबीर दिली. कोथिंबीर दिल्यानंतर मी म्हणलं आता तर अजून लई काम आहे गाईच. तुम्ही बघत राहा फक्त किती काम आहे माझं. चला आता मी जातो वरती. वरती बघू कोण येईल कोण नाही. मामा के ब्लॉग में आपका स्वागत है। तर आपला भांजा आला होता गाईच. तर नक्की त्याला भेट देऊ. कुठे नाही भैया तू? आम्ही संभाजीनगरचे गाईच. तर संभाजीनगर. तर मित्रांनो, हे मला काम करायला लावते, घरी पण काम करायला लावते मित्रांनो. तुम्ही बघा काय? तर आपण बघूया खाली काय चाललंय. तर बघितलं गाईच, तर मी त्याला काम देऊन द्यायला फाटाफाट लागे. आपला नानखोळा आहे गाईच. त्याला काम देऊन मग मी, तर तुम्ही म्हणत असाल मी हे कपडे कोण घातले, तर मला जायचं होतं हनुमान चाळीसाला. पण तुम्ही बी जात जा बरं का दर शनिवारी. मी पण जातो. तर मी हनुमान चाळीसा म्हणून दर्शन करून त्याच्यानंतर मी निघालो आपल्या घराकडे. घराकडे जायच्या वेळेस तर अंधार पडला होता. तर नंतर मी आलो घरी. घरी आल्यावर बघतो तर काय आपला अभ्यास बाकी होता, तेवढं कम्प्लीट करून घेऊ म्हणलं. तर मी आता अभ्यास कम्प्लीट करून तुम्हाला नंतर बोलतो. थांबा थांबा, आता एंडच करून टाकतो. तर तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये सांगून जा, आणि लाईक शेअर करा आणि फॉलो पण करा. चला, नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटतो तुम्हाला. बाय बाय. चल, टेक केअर.